तर हाय सर्वांना. तर मी इथं शाबूची खीर बनवलेली आहे बघा. आणि शाबूची खीर तर मस्त दिसत आहे आणि मस्त झालेली सुद्धा आहे. अशा पद्धतीने करून बघा एकदा. अतिशय खायला खूप छान लागते. तर हाय हॅलो सर्वांना नमस्कार. येस ताई रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथे शाबू घेतलेला आहे आणि हा शाबू मी एक रात्र भिजवून घेतलेला आहे. आता खीर बनवायची म्हटल्यावर आपल्याला दूध तर लागणारच. तर मी कढईमध्ये दूध टाकून घेते. आता जेवढा शाबू आहे त्या हिशोबाने आपल्याला दूध घ्यायचं आहे. आता याच्यात टाकण्यासाठी मी जायफळ, काजू, बदाम आणि विलायची बारीक करून घेतलेली आहे आणि आपल्या आवडीनुसार साखर घालून घ्यायची. तर इथे मी साखर घालून घेतलेली आहे आणि बारीक केलेले काजू बदाम पण घालून घ्यायचे. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. साखर विरघळोस तर आपल्याला हलवून घ्यायचे चांगलं आणि उकळीसुद्धा येऊ द्यायची आहे दुधाला. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, स्किप न करता पहा. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल किंवा खीर आवडेल. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तर दुधाला उकळी आलेली आहे. तर मी याच्यामध्ये आता शाबू पण घालून घेते. तर तूपसुद्धा टाकून घ्यायचं आपल्याला. तुपाने चांगली चव पण येणार आहे आपल्या खिरीला. सगळं मिक्स करायचं आणि याच्यात शाबू घालून घेतलेला आहे मी आता. तर पहा, शाबू घालून झालं की आपल्याला एक 15 मिनटं तरी खीर चांगली शिजू द्यायची. जेणेकरून खीर चांगली शिजली की चव पण छान लागणार आहे खीरीला. बघा आटत पण आलेली आहे छान. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. जेव्हा आपल्याला गोड खायची इच्छा असेल तेव्हा ही खीर नक्कीच आपण ट्राय करू शकतो. पटकन होती पण आणि पटकन खायला पण भेटते. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि शेअरसुद्धा करून घ्या आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर पहा बनलेली आहे मस्त. आणि आता गरमागरमच खाऊन घ्यायची आणि गरमच छान लागते. तर बाय सर्वांना.